राम राम मंडळी. नमस्कार मित्र हो. युपीएससी साठी जी मुलं तयारी करतात ना, त्याच्यात युपीएससी प्री मध्ये आणि युपीएससी मेन्स मध्ये प्री मध्ये जवळपास 20 प्रश्न दरवर्षी ठेवलेले आहेत. म्हणजे तर युपीएससी मेन्स मध्ये तुम्हाला माहिती असेल तर GS3 नावाचा एक पॉइंट असतो आणि GS3 मध्ये दरवर्षी जवळपास 250 मार्कांपैकी 150 मार्क हे कशावर असतात तर फक्त इकॉनॉमिक्स या विषयावर असतात. सो डेफिनेटली कामाचा ते विषय आहे आपल्या. परंतु बऱ्याचदा मुलांना अडचण येतात की नेमकं केलं काय पाहिजे. कारण तुम्ही युपीएससीची पीडीएम घ्या, युपीएससीची मेन्स घ्या, युपीएससीच्या अंडरमध्ये होणारे एनडीए, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस म्हणजे सीडीएस, सीएपीएफ, नंतर एमपीएससीची प्री, एमपीएससीची मेन्स, पीएसआय, एसटी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी इकॉनॉमिक्स प्रचंड महत्वाचं आहे. म्हणूनच मग आपण आज सर्वानुअंगी म्हणजे एकूणच इकॉनॉमिक्सची तयारी कशी केली पाहिजे बरं याविषयीचं हे एक आजचं ट्युटोरियल आहे. म्हणजे ओके, जनरली बघा युपीसीच्या प्रीच्या सिलेबसमध्ये काही महत्वाचे घटक आहेत बरोबर. त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक बघा पहिले तुमचा आहे इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट नावाचा. दुसरा आहे पॉवर्टी गरिबी, तिसरा आहे इन्क्लुजन म्हणजे समावेशन, चौथा आहे डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्येबाबत, नंतर फिस्कल पॉलिसी म्हणजे गव्हर्नमेंटच्या टॅक्सेशन पॉलिसीज वगैरे, नंतर इथे आहे सोशल इश्यूज म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स सगळ्या इथे येतात, आणि कंटेम्पररी इकॉनॉमिक इश्यूज म्हणजेच जनरली मार्केटमध्ये काय असतो बाबा इकॉनॉमी बाबत ह्या सगळ्या चर्चा. आणि याचा उहापोह इकॉनॉमिक या प्रीच्या टॉपिकमध्ये केला जातो. जनरली आजकालचे येणारे प्रश्न जे आहेत ना ते फारच बेसिक आहेत. म्हणजे परंतु हे बेसिक फक्त एका पुस्तकातून तर कधीच कव्हर होत. याला NCERT जोड दिल्याशिवाय हे अभ्यास होतच नाही. म्हणजे हा आपला सो मेन्स टॉपिक बघून घेऊ आपण. प्लॅनिंग, मग किती प्रकारचे इंडिकेटिव्ह प्लॅनिंग कुठला आहे, दुसऱ्या प्रकारचे प्लॅनिंग, रिसोर्सेस, गव्हर्नमेंटकडे असणारे रिसोर्सेस अलग अलग प्रकारचे जे कुठे म्हणजे टॅक्सेस असतील, नंतर मॉनिटरी पॉलिसी असेल, नंतर इतर काही गोष्टी असतील, डेव्हलपमेंट अँड ग्रोथ, एम्प्लॉयमेंट, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, गव्हर्नमेंट बजेटिंग, लँड रिफॉर्म्स, आणि हे तुमचं इथं आलं लिबरलायझेशन म्हणजेच उदारीकरणाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम. या सगळ्यांची चर्चा मेन्स मध्ये होते. म्हणजे ओके, सो तुम्हाला हे तर समजलं की नेमका सिलेबस काय आहे तर बरोबर. आता गोष्ट अशी की आपल्याला सिलेबस समजला म्हणजे आपल्याला एक डायरेक्शन भेटली की नेमकं आपल्याला करायचं काय. तर आता दुसरा मुद्दा असा आहे त्या डायरेक्शनला जायचं असेल तर आपल्याला रस्ता माहित पाहिजे. आणि रस्ता आहे तुमच्या नोट्स किंवा तुमच्या रिसोर्सेस म्हणजे तुम्हाला कुठली पुस्तकं वाचायची ते वगैरे. मित्र लक्षात घ्या युपीसीचा अभ्यास करताना दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या तुमच्यासाठी. कुठल्या दोन गोष्टी? एक तर तुमचे क्वेश्चन पेपर म्हणजे प्रचंड महत्वाचं आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे तुमचं सिलेबस. तुम्हाला जर सिलेबस आणि क्वेश्चन पेपरचा अंदाज आलेला असेल तर मग तुम्हाला त्याला काय म्हणतात की बाबा कोणीच तुमचं काही वाकलं करू शकत नाही. म्हणजे सो हा जो एक सिलेबस आहे अख्खा युपीएससी प्रीचा आणि युपीएससी मेन्सचा, आणि त्या अनुषंगानेच युपीएससीच्या टोटल एक्झाम ज्या आहेत एनडीए, सीडीएस, सीएपीएफ, नंतर कुठल्या भागाच्या असतील त्या हा कव्हर करणारी काही महत्वाची पुस्तक आहेत. आपल्याला सुरुवात करायची आहे NCERT पासून, कारण त्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुम्ही रादर जर 3 महत्वाचे जरी NCERT कव्हर केल्या तरी तुमचं भरपूर जे अर्थशास्त्राचं एक बेसिक लागतं ते कव्हर होत आहे. सगळ्यात पहिली NCERT तुमची आहे क्लास 9ची इकॉनॉमिक्स नावाची. प्रचंड महत्वाची म्हणजे नंतर तुम्ही 10वीची न वाचता डिरेक्ट 11वीकडे जरी गेलात हे तर म्हणजे तुम्हाला VIMP इतकी महत्वाची आहे. म्हणजे कारण तुम्हाला युपीएससी मेन्स साठी लागणारा जो मटेरियल, शब्दांचा साठा आहे, ज्या संकल्पना आहेत किंवा लिहिण्याची एक पद्धत असली पाहिजे ती पद्धत आहे ती तुम्हाला या इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे जे 11वीचं बुक आहे यातनं तुमची कव्हर होते. म्हणजे सो हे तुमच्यासाठी तर महत्वाचं आहेच ना, म्हणजे प्रश्नच नाही. याच्यानंतर आपण काय बोलणार आलो, याच्यानंतर आहे तुमचं 12वीचं बुक मॅक्रो इकॉनॉमी. बघा आता हे एक तुमचं मायक्रो इकॉनॉमिक सुद्धा आहे. हे खालचं इकडचं हे कामाचं नाही, हे बोलवचन पुस्तक आहे. परंतु हे जे आहे लाल कव्हरचं किमान तुम्ही हे वाचलंच पाहिजे, आणि हे मस्ट आहे. म्हणजे सो अगर आपने ये 3 बुक्स कंप्लीट कर डाले तो ये समझो
कि आपका लगभग 30 to 40 पॉइंट इकॉनॉमिक्स का सिलेबस आपने कव्हर कर लिया. चला, गंमत हिंदीत टाकलाय. ओके, पुस्तक वाचली आपण, म्हणजे एनसीआरटी बघितली आपण, काय तर सिलेबस बघितलेला आहे आपण, क्वेश्चन पेपर बघू ही अपेक्षा आहे. आणि दिशा पब्लिकेशनचं, मृणाल सरांचं एक जबरदस्त क्वेश्चन पेपरचं एक पुस्तक आहे, म्हणजे त्याने टॉपिक वाईज करून दिलेलं आहे. सो ते तुम्ही घ्याच. आता इकॉनॉमिक्ससाठी अत्यंत दर्जेदार क्वालिटी मटेरियल मी तुमच्या समोर 3 मांडलेत. सगळ्यात पहिलं संजीव वर्मा सरांचं द इंडियन इकॉनॉमी. बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला अत्यंत सुलभ आणि विथ एक्झाम्पल जर समजून घ्यायचे असतील तर तुम्ही हे वाचलं पाहिजे पुस्तक. मी तर वाचलेलं आहे, मला प्रचंड आवडतं. म्हणजे दुसरं पुस्तक आहे तुमचं इंडियन इकॉनॉमीचं, रमेश सिंग यांचं पुस्तक, TMH मॅग्रॉ हिल पब्लिकेशन्स. भरपूर मुलं इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास करण्यासाठी रमेश सिंग यांचं पुस्तक वाचतात, काही लोक दत्ता सुंदरम यांचं पुस्तक वाचतात. जर तुमची वाचायची इच्छा असेल तर वाचा. भरपूर लोक वाचतात, मी आजपर्यंत कधी वाचलेलं नाही हे पुस्तक, परंतु बऱ्याच कॅन्डिडेटनी किंवा जे पासआउट झालेले त्यांनी सुद्धा रिकमेंड केलेलं असल्या कारणामुळे मग तुम्हाला काही हरकत नाही हे वाचायसाठी. म्हणजे बट तुम्हाला हे प्लस हे बिलकुल करू नका. म्हणजे सो कुठलं 2 पैकी एकच वाचा. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जर तुम्ही हे वाचलं तर तुम्हाला हे दोन्हीही वाचायची कुठलीच गरज नाही. असं श्रीराम आयचं, कुठलं आहे त्याचं नाव काय आहे तर श्रीराम IAS इंडियन इकॉनॉमी जनरल स्टडीज नावाचा हा प्रकार असतो. पुण्यात किंवा जनरली तुम्ही जर युट्यूबवर गेलात, फ्री UPSC मटेरियल नावाची वेबसाईट आहे, आणि तिथे गेलात आणि श्रीराम IAS तुम्ही जर टाकलं, श्रीराम IAS PDF इकॉनॉमिक्स फ्री UPSC मटेरियल, तुम्हाला पटकन भेटून जाईल. प्रिंट मारा, वाचायला सुरुवात करा. तुम्ही जर हे वाचलं तर तुम्हाला दुसरे कुठेच जायची गरज नाही. जवळपास सगळं सिलेबस हे कव्हर करतंय. म्हणजे आणि या 3ही पैकी जर मला रिकमेंड करायचं असेल तर मी श्रीराम IAS कधीही करेन. ठीक. आता जी मुलं मराठीतनं प्रिपरेशन करतायत, MPSC करतात किंवा मग जे UPSC साठी सुद्धा मराठीतनं इकॉनॉमिक्स वाचतात, माझं तर तुम्हाला साधं आणि सोपं मत आहे की जर तुम्ही UPSC साठी तयारी करत असाल तर या 3 पैकीच एखादं पुस्तक वाचा. कारण UPSCचा जो क्वेश्चन पेपर असतो तो इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतो. आणि इंग्लिश आणि हिंदी या 2 गोष्टींमध्ये असल्या कारणानं हिंदी आपली मातृभाषा नाही, त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही. आणि इंग्लिश असं आहे की जर आपण इंडियन एक्सप्रेस वाचतो, द हिंदू वाचतो, NCERT इंग्लिशमध्ये वाचतो, सो आपल्याला इंग्लिश ही काही फार जवळ जाते अशातला काही भाग नाही. त्याच्यामुळे मग जर तुम्ही इंग्लिश जी इकॉनॉमिक्सची भाषा आहे ती जर समजून घेतली या पुस्तकांमधून ते अधिक सोयीचं होईल. म्हणजे पण तरी सुद्धा जी मुलं MPSC तयारी करतायत किंवा जी UPSC सुद्धा तयारी करतायत त्यांनी या 2 पैकी एखादं पुस्तक, म्हणजे हे आपलं कोळंबे सरांचं कुठलं याचं नाव, भारतीय अर्थव्यवस्था, भगीरथ पब्लिकेशनचं पुस्तक असतं. म्हणजे हे हो, हे पण खूपच बेस्ट आहे. म्हणजे की जबरदस्तच आहे. म्हणजे आणि मी स्वतः भरपूर वेळा वाचले त्यामुळे मला त्याचा अंदाज आहे. आणि दुसरं आहे तुमचं म्हणजे हे इकॉनॉमिक्स कोणाचं आहे, हे आहे तुमचं किरण देसले सरांचं. खूप चांगलं पुस्तक आहे. मस्त अलग अलग आकृत्या, अलग अलग कलर्स, वेगवेगळे उदाहरणं यांनी च्या माध्यमातून मस्त खूप छान समजून सांगितलं. सो 2 पैकी एकच वापरा. म्हणजे मात्र जे मुलं MPSC साठी विशेष तयारी करतायत ना, त्या मुलांना हे दोन्ही घ्यावं लागतात, परंतु ऍट अ टाइम 2 घेऊ नका. एक सर्टन सिलेबस तुम्ही आपल्या देसले सरांच्या पुस्तकांना कव्हर करा, 2 पैकी कुठले घ्या सुरुवातीला, आणि नंतर मग उर्वरित जो टॉपिक जो यात नसतील तो तुम्ही भगीरथ पब्लिकेशन मधनं म्हणजे इथून कव्हर करा. म्हणजे पण दोन्ही पुस्तकं तुम्हाला मस्ट आहेत जर तुम्ही MPSC ची तयारी करत असाल ते. सोबतच देसले सरांचं एक पार्ट 1, पार्ट 2 सुद्धा कामाचं आहे, ते तुम्ही घ्यायला हरकत नाही. पण घेते वेळेस आजच सांगितलं आणि उद्या मार्केटमध्ये गेले आणि पटापट घेऊन घेतले असं करू नका. म्हणजे सो टप्प्याटप्प्याने जा आणि एक पुस्तक घ्या, ते संपवा, मग दुसऱ्यानं जा, मग दुसरं संपवा, मग तिसरं न्या. आणि क्वेश्चन पेपर सोबतच तुमचं पुस्तक याचं रिलेशन असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दर दिवसाला किमान 50 UPSC किंवा MPSC चे मागील जे क्वेश्चन आलेले आहेत, आयोगाने विचारलेले, ते अभ्यासच केला पाहिजे. म्हणजे तेव्हाच तुम्हाला कळेल की माझं जो डिरेक्शन आहे, माझं जी एक दिशा आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे म्हणून. चला पुढे जाऊयात आपण. सोबतच म्हणजे हे तुम्ही NCERT वाचलं म्हणजे बेसिक झालं. थोडंसं तुम्ही पुढे गेलात, अधिक स्टॅटिक नॉलेज म्हणून तुम्ही काय वाचलं तर तुम्ही काही इंग्लिश सोर्सेस बघितले किंवा मग काही तुम्ही मराठी सोर्सेस बघितले. याच्या पलीकडं UPSC किंवा MPSC प्रश्न विचारते ते म्हणजे त्या वर्षीचा इकॉनॉमिक सर्वे आणि त्या वर्षीचं बजेट. जसं आता या वर्षी 2021चं बजेट आलंय, दोन्हीचे आले, म्हणजे महाराष्ट्र सरकारचे आलंय
आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचंही आलंय. सो दोन्हीही तुम्ही प्रिपेअर करायला हरकत नाही. जर जो व्यक्ती एमपीसी तयारी करतोय त्याला दोन्ही करावं लागते, परंतु जो व्यक्ती युपीएससीची तयारी करतोय त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं काही गरज नाही. बस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं त्यांनी बघून घेतलं, इट्स वेल अँड डन. म्हणजे पण इकॉनॉमिक सर्वे, ओर माय गॉड, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कारण हा तुम्हाला जीएस थ्री जो आहे आपला युपीएससी मेन्सचा आणि इथं युपीएससी प्री मध्ये प्रचंड काम येणार आहे. सोबतच तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये काम येणार आहे. सोबतच सीएपीएफ आणि सीडीएस ला सुद्धा काम येणारा हा टॉपिक आहे तुमचा इकॉनॉमिक सर्वे. आता इकॉनॉमिक सर्वे पूर्ण वाचावा का, तर जर तुम्ही मला विचारला आणि वेळ जर तुम्हाला कमी असेल तर मी असं म्हणतो की विजनची एक शॉर्ट नोट येते याची इकॉनॉमिक सर्वेची, एक 50-60 पानांची, ते बघून घ्या. किंवा मग इकॉनॉमिक सर्वेचे जे हायलाइट्स असतात, म्हणजे जर तुम्हाला पूर्ण वाचणं शक्य नसेल तर प्रत्येक म्हणजे इकॉनॉमिक सर्वेतील प्रत्येक चॅप्टरचं एक इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन एवढं जरी केलं तरी तुमची सगळी जी उत्तरं आहेत ती होतील. म्हणजे तुम्हाला बहुतांशी उत्तरं मिळतील म्हणजे कधी एक्झाम मध्ये. सो जर पूर्ण वेळ असेल तर पूर्ण वाचून काढा, परंतु वेळ कमी असेल आणि एक्झाम तोंडावर आहे, जसं युपीएससी एक्झाम काय 100 दिवस राहिले जवळपास, ईपीएफओची परीक्षा आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. सो त्या अनुषंगाने जर तुम्हाला तयारी करायची असेल तर मग पटकन त्याचे हायलाइट्स बघून घ्यायला हरकत नाही. एखाद्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पण तुम्ही ते करू शकता. म्हणजे सो महाराष्ट्राला सुद्धा इकॉनॉमिक सर्वे येतो, याही वर्षीचा आला 2020-21 म्हणून वाटते काहीतरी, जे काय असेल तो. सो बघून घ्या आणि तुम्हाला बराचसा त्यातून अंदाज येऊनच ना, म्हणजे की काय महाराष्ट्राचं आतापर्यंत झालेला खर्च काय, महाराष्ट्र सरकारला अजून काय केल्या जाऊ शकतं एकूणच सर्वांगीण महाराष्ट्रासाठी, हा त्या सर्वेचा सांगण्याचा हेतू असतो. सो मला तुम्हाला सांगायचं होतं की इकॉनॉमिकची तयारी, अर्थशास्त्राची तयारी कशी केली पाहिजे. रादर आपण इकॉनॉमिकसाठी एक वेल सेट ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे की क्वेश्चन सहित आपण आपला सिलेबस कव्हर करणारच आहे. म्हणजे सो ज्यांना आवड असेल त्यांनी तो बघावा. कॉन्सेप्च्युअल डिस्कशन असेल, मराठीमध्ये डिस्कशन असेल, मात्र तुम्हाला नोट्स इंग्लिशमध्येच भेटतील बरं का, म्हणजे जर तुम्हाला हव्या असतील तर. कारण मराठीमध्ये टायपिंग करणं आणि तो खूप म्हणजे एक वेळखाऊ प्रक्रिया सध्या तरी आजच्या घडीला, आणि माझ्याकडे मॅनपॉवर नाहीये म्हणजे आता. सो बघूयात काय होतंय. तरी तोपर्यंत आपला अभ्यास सुरू ठेवा. अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे धन्यवाद.